पहा सज्जनानो, तथागतांनी 2500 वर्षापूर्वी तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे, मनो पुब्बंगमा धम्मो मनोसेठा मनोमय मनसाचे पदुटेन भासती वा करोती वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं। हा धम्मपद तथागतांनी जे या विश्वामध्ये धम्मपद हा श्रेष्ठ ग्रंथ आहे बुद्ध शासनामध्ये सज्जनानो, आणि त्यामधील पहिला धम्मपद आहे की हा पहिला धम्म हा नकारात्मक तथागतांनी सांगितलेला आहे। काय नकारात्मक आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाहू। मनोपुब्बंगमा धम्मो, याचा अर्थ सज्जनानो काय होतोय, मी सांगतोय काय ते याच्याकडे लक्ष द्या, बाहेर कोण येतंय काय येतंय याचं, म्हणून मी काय सांगतोय याच्याकडं तुमचं मन एकाग्र पाहिजे सज्जनानो। नाही तर मी सांगतोय पोटतिडकीने आणि बाहेर बघताय कोण आलं काय आलंय, काय करायचं कोण आलं कोण नाही, म्हणजे मन ठिकाण्यावर नाही, बरोबर का? तेच सांगतोय मी तुम्हाला सज्जनानो। तुमचं जे मन आहे, तुमचं मन तुमच्या सर्व व्यवहाराचं प्रमुख स्थान आहे, तुमच्या सर्व व्यवहाराचं प्रमुख स्थान आहे। मनोसेठा म्हणजे काय, मन श्रेष्ठ आहे सज्जनानो, मनोमय आहे। मनसाच पद्दुटेन, मनसाच म्हणजे मनामध्ये, पद्दुटेन म्हणजे काय, वाईट विचार निर्माण झाले उत्पन्न झाले, मनसाच पद्दुटेन भासती वा करोती वा, त्याच पद्धतीने तुम्ही मनामध्ये जर वाईट विचार निर्माण झाले तर त्याच पद्धतीने तुम्ही बोलता आणि तशी कृती करता। म्हणून सज्जनानो तथागत पुढे म्हणतात, ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं। मग तुमच्याकडून जर असं झालं, वाईट कृती वाईट बोलणं झालं तर तुमच्याकडून चुका झालेल्या आहेत, बरोबर आहे काय? तुमच्या मनामध्ये चित्तामध्ये वाईट विचार आलेले म्हणून तुमच्याकडून कृती तशीच होणार आहे। आणि जसं तुमच्याकडून चुका झाल्या सज्जनानो, तर दुःख तुमचं पाठलाग करतं, दुःख तुमचं पाठलाग करतं, कारण चूक झालेली आहे, कोणाकडून बी असू द्या, माझ्याकडून असू द्या, या विश्वातील कोणत्याही माणसाकडून चूक होऊ द्या, दुःख त्याचं पाठलाग करतं। दुःख कसं पाठलाग करतंय सज्जनानो, बैलगाडी माहिती आहे तुम्हाला, आणि बैलगाडी बैल ओढत असतो आणि बैलगाडीचे चाक त्या बैलाच्या पायाचा पाठलाग करत असतात, बरोबर? तसं दुःख तुमचं पाठलाग करतं, तसं दुःख तुमचं पाठलाग करतं। म्हणून सज्जनानो तुमचं मन आहे, तुम्हाला कसं ठेवायचंय ते तुम्ही ठरवायचं आहे। आणि हा झाला नकारात्मक। तर सकारात्मक काय सांगितलेलं आहे, पहिली लाईन तीच आहे, ओळ तीच आहे, गाथा तीच आहे, काय आहे, मनोपुब्बंगमा धम्मो मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा ततो नं सुखमन्वेति छाया व अनपायिनो। हा सकारात्मक धम्मपद आहे सज्जनानो। मग सकारात्मक पहिली लाईनचा तोच अर्थ आहे, तुमचं मन आणि चित्त तुमच्या सर्व व्यवहाराचं प्रमुख स्थान आहे सज्जनानो, आणि तुमचं मन श्रेष्ठ आहे, मनोमय आहे। मनसाचे पस्सनेन, मनसाचे म्हणजे मनामध्ये काय, पस्सनेन म्हणजे काय की प्रसन्न मनाने। आणि जर तुमचं मन प्रसन्न झालं तर त्यावेळेस काय करणार आहे तुम्ही,
इतरांना मदत करणार आहे, कारण मन प्रसन्न झालेलं आहे. म्हणून मन प्रसन्न झालं की माणूस कोणताही या जगातला कुठलाही माणूस असू द्या, तो इतराला चांगलं बोलतो, इतराला चांगलं बोलतो. म्हणून मन प्रसन्न झालंय म्हणून तथागत म्हणतात, मनसाचे पस्स नैन भासती वा करती वा. मन प्रसन्न झालं की तुम्ही चांगलं बोलता आणि चांगली कृती करता. एखाद्याला गरज असेल तर तुम्ही त्याला मदत करता, आणि मदत करणं हे श्रेष्ठ काम आहे सज्जनानं. एखाद्याला चांगलं बोलणं श्रेष्ठ काम आहे, म्हणजे वाचा ही आमची चांगली पाहिजे सज्जनानं. आणि म्हणून तथागत काय म्हणतात पुढं, ततोनं सुख मनवेती छाया व अनपायिन. म्हणजे सुख, तुम्ही चांगलं, तुमच्याकडून कृती चांगली झाली, बोलला चांगलं, तर त्यावेळेस तुमचं मन प्रसन्न आहे. आणि त्यावेळेस काय होतं सज्जनानं, सुख आहे. सुख, सुख माहिती आहे आई? सुख माहिती आहे का? सुख, सुख माहिती आहे? सुखी आहेत का दुखी आहेत? सुखी आहे. सुखी आहे ताई? सुख माहिती आहे? या खा प्या मजा करा, हे सुख माहिती आहे. म्हणून सज्जनानं मी काय सांगतोय, तर सुख तुमचं निर्माण उत्पन्न होतं. तुम्ही जर चांगलं कार्य केलं, सुख उत्पन्न होतं. कसं उत्पन्न होतं की जशी तुमची सावली आहे, तुमची असो माझी असो, कोणाचीही सावली असो, जशी त्या व्यक्तीची साथ सोडत नाही, तसं सुख तुमचं साथ सोडत नाही सज्जनानो. मग तुम्ही ठरवा काय करायचंय, तुम्ही ठरवा काय करायचंय. मी सांगतोय म्हणून मानू नका, किंवा तथागतांनी सांगितलंय म्हणून मानू नका, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय म्हणून तुमचं मन मान्य करणार आहे का? नाही. तुमच्या पतीने तुम्हाला सांगितलंय तरीही तुमचं